आता आपण मुंबईलाच जायचं, दोघी कायमचं. परत या गावात यायचं नाही. तुझा लाडका माधव दादा आहे ना, तो आपल्याला मुंबईला घेऊन जाणार आहे. माधव दादा आपली सगळी व्यवस्था तिथे करेल. अण्णांपासून सुटका होईल आपली. परत कधीही मी अण्णांना भेटणार नाही. पाणी. पाणी मी तुमच्यासाठी आणायला सांगितलं. घ्या पाणी, प्या. थांबा, पाणी बसून प्यायचं असतं. हे पत्र तुमचंच आहे, ते तुम्हीच लिहिलेलं आहे. माझ्याकडे तुमची काही जुनी डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यावरनं मी अक्षराची पडताळणी केली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तुम्हीच लिहिले ना तुमच्या लेकीला? मीच लिहिलंय. काय? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? कोणाबद्दल गैरसमज? नाही, मला माझ्याबद्दल. बोला, तुम्हालाही बोलायची संधी मिळाली पाहिजे. बोला. ते सुषमाला इथे राहायचं नव्हतं. ती अण्णांचा खूप तिरस्कार करते. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्नही केला. अण्णाही म्हणाले की तिच्याशी जरा बरं वाग म्हणून, लहान आहे ती म्हणून. मी आणि तुम्हाला अण्णा तर माहितीच आहे, त्यांच्याविषयी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको म्हणून तुम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला? नाही नाही, मी जाणार नव्हते. ते फक्त सुषमाला बरं वाटावं म्हणून मी तिला असं लिहिलं की आपण मुंबईला जाणार आहोत म्हणून. मग यामध्ये माधव कसा आला? माधव? ते सुषमाला बरं नव्हतं ना, तेव्हा त्याने आमची खूप मदत केली, अगदी लहान बहिणीसारखं. माधव आहेच गुणी मुलगा. हो ना, म्हणूनच मी माधवचं नाव पुढे केलं आणि सुषमाला असं पत्र लिहिलं की माधवनी आमची मुंबईला व्यवस्था केली आहे म्हणून. खरं तर तसं काही नाहीये पाटणकर बाई. अहो, तुमच्या वडिलांमुळं तुम्हाला कायद्याचं ज्ञान असेल कदाचित, पण केस घेण्यापूर्वी आपला अशील खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे जाणून घेण्याची नजर मात्र नाही तुमच्याकडे, जी माझ्याकडे आहे. आणि त्यासाठी कायद्याचं नाही, नजरेचं ज्ञान असावं लागतं. नका खोटं बोलू. मला माहिती आहे तुम्हीच हे पत्र लिहिलंय आणि कोणत्या हेतूने लिहिलंय तेही मला माहिती आहे. हे पत्र तुमच्याकडे कसं आलं? अरे खय चाललंस? आता खय जाणार? ही पत्र असत ती देऊ होई. अरे किती करशील काम? वयाकडे बघ जरा. आता रिटायरमेंट दिली ती झाली की खय काम करून मिळणार आहात. आता काय चाललंस? हे 4 पत्र असतात, ती देईन आणि मग जाईन पोस्टात. हे माधवाचा पार्सल पण असतात, तेही पोस्ट करूचा. माधवाचं पार्सल? हा, पुस्तक अभिरामासाठी. आणि ही चिठ्ठी पण असतात, ती पण पोस्ट करूची. किती थकलंस रे? चल बसाया. नको. अरे नको काय, तुला बघून आम्हाला थकायला होतंय. जरा बसलास तर बरं वाटेल तुला. मका बरं वाटतं. अरे म्हणजे माझं ऐकायचंच नाही? नाही तसं नाही, पार्सल घेत. अरे ता कोण नाही नव्हतो. चल आता दे. चला ये ये. अरे आई ये.
ऐका वाचा आधी आई काढून दे बघ्या. हाय ठे. रावण दे. अरे ठे रे. रावण दे म्हणतो. अरे ठे मोकळं बस. काय रावण जाणार. दे रे बाबा. अरे ठे रे. कधीतरी मोकळं बस. ने असा बघू. ये आहे बस. बस आहे सर. अरे ह्या वयात 4 गाव फिरताना तुका दमक कसा जाणार ना. माका काय आता सवय झालेली असा. घरात गेलंस की नाही आली. 2 महिन्यापूर्वी जाऊन येले. आता काही सुट्टी पण मिळणार आहे ना. बरं काय घेतलंस काय. नाही ना. काहीतरी काय बोलतस. जातो मी आता. बरं बरं जा. जा बाबा जा, उशीर होईल जा. हो. त्या पोस्टमनचं रिटायर होण्याचं वय झालंय. मूर्ख कुठला. तर बरं झालं ते पत्र माझ्या हातात पडलं. अण्णांच्या हातात पडलं असतं तर पहिला बळी तो पोस्टमन झाला असता. अण्णाचा राग माहिती आहे ना तुम्हाला. पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून एवढं मोठं धाडस करायचं आणि तेही कोणालाही न सांगता. अहो काका म्हणता ना मला. का पाटणकरानंतर जे जे काही करता येईल ते सगळं केलं. तुमच्या नोकरीसाठी प्रयत्न केले. का केलं हे सगळं. यात व्यवहार होता का. स्वार्थ होता का. काका या एका हाकेभोवती सगळं नातं गुंफलं होतं. पण आता ही हाक परकी वाटायला लागली. हे पत्र हातात पडलं तेव्हा खूप राग आला, संताप वाटला. तुम्ही काहीच कसं सांगितलं नाहीत मला. मी खरंच तुम्हाला वेळ आल्यावर सांगणार होते. कधी येणार ती वेळ. अण्णानं तुमचं आणि माधवचं काही बरं वाईट केल्यावर. तसं होऊ नये. पण अण्णाचे आणि माधवचे काय संबंध आहेत ते माहिती आहे तुम्हाला. मी खात्रीनं सांगतो तुम्हाला. अण्णाला थोडा जरी अंदाज आला तर या गावची वेश तुम्हाला तो ओलांडून देणार नाही. मी चांगला ओळखतो माझ्या मित्राला. आणि जर अण्णाला कळलं की मला माहीत असूनही मी त्याला यातलं काही सांगितलं नाही तर माझंही मुंडकं धडा वेगळा करायला तो मागं हटणार नाही. नेने काका तुम्ही अण्णांना काही सांगणार नाही ना. बरोबर आहे तुमचं. ते मित्र आहेत ना तुमचे. तुम्ही त्यांच्यापासून का लपवाल. होऊ दे. माझं आता काय व्हायचं ते होऊ दे. मरण काय आज नाही तर उद्या येणारच आहे. पण एक गोष्टीची मात्र खंत नेहमी राहील की तुम्ही माझ्यासाठी काही करू शकला नाही. मी तुमच्या मदतीला आहेच. पण मला एवढंच म्हणायचं होतं की या सगळ्याची तुम्ही मला थोडी कल्पना द्यायला हवी होती. तुमच्याबरोबर काय घडतंय मला कल्पना आहे. तुमची बाजूही मला समजते. कित्येक वेळा मलाच असं वाटायचं की तुम्हाला सांगावं तुम्ही जा इथून निघून. नका राहू या गावात. पण नाही सांगता आलं. असो. माधवच्या निमित्तानं का होईना तुमची या सगळ्यातनं सुटका होते. त्यापेक्षा दुसरी कुठली आनंदाची गोष्ट आहे. काका तुम्ही खरंच किती चांगले आहात. किती करता हो माझ्यासाठी.
माती खाल्ले, माती खाल्ले. अरे सोंट्या, तू असं काय करतोस? अरे तो यो डबो जरा. डबा काय? डबा कस? हे बघ, ही असली व्यसन करू नकोस हा. तुला त्रास होईल. हे मरशील कधीतरी. अरे माधवा थांबशील थांबशील जरा. हा अरे ह्यो पडलेलो डबो उचलत होते मी आणि आरडते की त्या तू. हा अरे तू इथे पडलेला डबा उचलायला आलास का? माधवा, अरे असो काय करत? हा अरे माझ्या हाताने ह्यो पडलो डबो तो मी उचलत होते. कळला तुका? पण हैसर का आलास तू? तुझा बोलून संपला असा तर मी बोलू. बोल. हा तर आत काय बघतोस? ए, मध्येच कोण हिला तर. बोलेपर्यंत वेळ काढलास ना तर नक्कीच कोणतरी येईल. बरा तुका ताबडतोब बोलवलेला असा. कोणी? अरे हळू हळू बोल. कोणी? अजून कोणी? पाटणकर बाईंनी. आता त्यांनी कशाला बोलवलं मला? आता माका काय माहित. त्यांनी सांगितल्याने तुका ताबडतोब बोलूक म्हणून मी असं लिहिलंय. हा तिकडची परिस्थिती बरोबर आहे ना सगळी? हा म्हणजे वरवर दिसूक तरी सगळा व्यवस्थित वाटता, पण थोडे रागवलेले दिसले रे माका. आता काय झालं? तर सगळं ऐसरच विचारणारच. बरं चल. चल. तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हे बघा, चोंट्या निरोप घेऊन आला होता म्हणून मी आलो. अरे अरे मला काही कळेल का काय झालंय ते? माधव हरी उर्फ अण्णा नाईक. कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला ना तरी ही ओळख नाकारता येत नाही. म्हणजे काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणते, मी सगळ्या गावाल्यांना एकदम बोलवून घेते. तू त्यांना सांग ना की तू मला मुंबईला पाठवतोयस म्हणून, आणि मी सुद्धा जातीये. हो, काय चाललंय हे सगळं? मला मी सुषमाला लिहिलेलं पत्र नेनेंकडे कसं गेलं? काय? हो, नेने काका ते पत्र घेऊन इथे आले होते. त्यांना सगळं कळलंय. मग मग काय, नशीब नेने काकांनी मला वचन दिलंय की ते अण्णांना काही सांगणार नाही म्हणून. झालं तर मग? झालं तर म्हणजे? अरे हे जर पत्र अण्णांच्या हाताला लागलं असतं तर? अण्णांचं सोड, तुझ्या घरातल्यांपैकी कोणाच्याही हाताला लागलं असतं तर? माझं जाऊ दे रे, निदान स्वतःची तरी काळजी कर. मला तुझी काळजी वाटते ना म्हणून सांगते. नाहीतर तुझ्याच घरात तुझ्या घरातल्यांना तुझी बॉडी मिळणार नाही ना अशी व्यवस्था करेल तुझा बाप. हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. माझ्याकडून चुकून झालं. हो, पण आता अशा चुका करायला वाव नाहीये. आता मी काय सांगते ना ते नीट लक्षात ठेव. काहीही करू नकोस. काहीही घडलं नाहीये असं वाग. हो, तुम्ही काळजी करू नका. मी काळजी घेईन. येतो. आणि हो, या सगळ्यात जर मला फसवण्याचा प्रयत्न केलास ना तर अण्णा नाईकांचा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावर आहे हे लक्षात ठेव. आणि आपल्यात जर निवडण्याची वेळ आली ना तर ते माझीच निवड करतील.
आज 21वी रात. आज रात्री परत एकदा त्याच आशेवर मी डोळे बंद करीन की उद्या सकाळ जेव्हा मी डोळे उघडीन तेव्हा माझ्या समोर माझा वच्ची असं परत उद्या सकाळी त्याच सकाळची वाट बघीन. सकाळच्या वची जोरजोरात भांडी आपटत आणि मोठमोठ्या नारळान माका उठवत. मी हार मानणार नाही हा. तू जर माझी परीक्षा घेत अशीत ना तर मी परीक्षेक तयार असेल. आता आता माझा मनान जर कोण रवला असत तर त्या या वच्ची त्या या घरात नक्की परत येत. हे, तू जाणशीत ते का परत तू जाणशीत. नेने अण्णा पाटणकर बाईकच निवडतलो. तू वगीत तिच्याबद्दल काहीतरी बोला नको. निवड करण्याची जबाबदारीच येऊ द्यायची नाही. ए अण्णा पाटणकर बाईन मोहिनी घातलेली असा. त्या संमोहनातनं अण्णाला बाहेर काढायचा असेल तर पाटणकर बाईला त्याच्यापासून बाजूला करायला पाहिजे. मग ठे नाहीतर अण्णा आपल्यालाच उलटात आणि एकदा उलटलो ना तर मैत्रीत सुद्धा जागाचं नाही. करणार, सगळं करणार, पण जरा जपून करायला पाहिजे. ती बाई दिसती तेवढी साधी नाही. कधी जवळ येईल आणि कधी नजर कैद करेल हे काय सांगता येत नाही. कळला, तिचा शस्त्र कळला. पण तिला आता असं जाळ्यात अडकवले ना की ती तोंडही उघडणार नाही. आशीर्वादाचा हात असा डोक्यावर ठेवलाय.